तर आज आपण अगदी छान चमचमीत आणि झणझणीत असं खारं वांग बनवणार आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला आता मसाला बनवून घेऊ। तर इथे मी पॅन तापायला ठेवलाय, त्यामध्ये थोडासा दालचिनीचा तुकडा टाकून घेतलाय, 3 ते 4 काळी मिरी, 3 ते 4 लवंग टाकून घेतलेत आणि 1 चमचा अख्खे धने घेतलेत। हे मसाले आता लो फ्लेमवर अगदी थोडेसे भाजून घ्यायचे, जास्त नाही भाजायचे। अगदी 1 मिनिटात हे मसाले छान भाजून होतात। तर ते काढून घेतलेत मी। त्यानंतर इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, ते शेंगदाणेही भाजून घेते व्यवस्थित। तर शेंगदाणेही भाजून काढून घेतले मी एका डिश मध्ये। आणि इथे आता अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतलाय, तो कीसही व्यवस्थित भाजून घेते। हे सर्व साहित्य आपल्याला गॅसची लो फ्लेम करूनच भाजायचे आहेत। तर इथे खोबऱ्याचा कीसही अगदी व्यवस्थित भाजून झालाय। त्यानंतर इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलंय आणि मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात आधी मी जे आपण खडे मसाले आधी भाजून घेतले ते टाकून घेतलेत आणि भाजलेला खोबऱ्याचा कीस टाकून घेतलाय। या वस्तू आपल्याला आधी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत। तर इथे आता मी या वस्तू आधी बारीक करून घेते, छान बारीक झाल्यात। आणि त्यानंतर आता त्यामध्येच 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात मी, भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे आणि त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी अशा पद्धतीने थोडे मोठे तुकडे करून तोडूनच घेतलेत हाताने, ते टाकून घेतले आणि छान वाटून घेतलंय। हे वाटण आता काढून घेते मी आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणेही थोडे जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत। तर इथे शेंगदाणेही व्यवस्थित बारीक झालेत आणि हे बारीक केलेले शेंगदाणे आता या हिरव्या वाटणवर टाकून घ्यायचे आहेत। तर मी कूट काढून घेतलंय शेंगदाण्याचं आणि खाताना हे शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर असल्यामुळे दाताखाली येतं आणि खूप छान लागते टेस्ट। तर शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय मी, त्यामध्येच पाव चमचा हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। मीठ इथे थोडंसं कमी टाकायचं आहे, कारण आपल्याला पुढेही थोडंसं वांगे परतताना मीठ वापरायचं आहे। अर्धी पळी तेल टाकून घेतलंय मी। तेल याच्यात टाकायचं बिलकुल ऑप्शनल आहे, वाटलं तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। आणि आता हे सर्व वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर भाजीचं वाटण तयार झालंय। तर एका साईडला आता कढई तापायला ठेवली आहे आणि कढईत 1.5 ते 2 पळी तेल टाकून घेतलंय मी। तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात, कमी किंवा जास्त। आणि या तेलात आता इथे मी 7 ते 8 हिरवी वांगी घेतली आहेत, काटे काढून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेत मध्ये। तर हे कापून घेतलेले वांगे मी तेलात टाकून घेतलेत आणि इथे आता अर्धा चमचा मिठाचा वापर करायचा आहे वांगे परतताना। आणि हे वांगे तेलात 1.5 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचे। अशा प्रकारे तेलात वांगे परतल्यामुळे वांगे अगदी पटापट शिजतात, नंतर भाजीमध्ये जास्त वेळ नाही लागत। तर मी 1 ते 2 मिनिट आता झाकण ठेवते। तर इथे आता 1 ते 2 मिनिट झालेले आहेत। वांगे थोडे मी परतून घेते परत तेलात। तुम्ही बघू शकतात वांग्याचा रंग चेंज होतोय आणि हे तेलात परतलेले वांगे आता काढून घेते मी एका डिश मध्ये। आणि आता त्याच तेलात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय। जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचंय आणि आता तयार केलेलं जे हिरवं वाटण आहे ते तेलात टाकून घ्यायचंय। तेल जर तुम्हाला थोडंसं कमी वाटलं तर थोडं तुम्ही तेल एक्स्ट्रा टाकू शकतात नंतर। तर हे वाटण आता अगदी छान परतून घ्यायचंय, तेल सुटेपर्यंत छान कुरकुरीत व्हायला पाहिजे वाटण। तर इथे तुम्ही बघू शकतात वाटण मस्त परतून झालंय आणि त्यानंतर आता तेलात परतून घेतलेले जे वांगे आहेत ते मी या वाटणमध्ये टाकून घेतलेत। वांगे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून वांग्यांना वाटण व्यवस्थित लागेल। आणि अगदी 1 ते 2 मिनिट झाकण ठेवायचंय। तर या भाजीला आपल्याला लाल तिखट, काळा मसाला, कुठलाही मसाला वापरायचा नाहीये। खारं वांग याचा अर्थ आपण हिरवं वाटण करून वांग्याची भाजी बनवायची आहे। तर झाकण काढून मी वांगे व्यवस्थित मिक्स करून दिलेत आणि आता 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे। केव्हाही वांग्याच्या भाजीला गरम पाण्याचाच वापर करा, जेणेकरून वांगे लगेच शिजायला सुरुवात होईल। तर मी इथे गरम पाणी टाकून घेतलंय 1 ते 1.5 ग्लास। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात। व्यवस्थित मिक्स करून दिलंय आणि आता 5 ते 6 मिनिट झाकण ठेवायचंय, अर्धवटच झाकण ठेवायचंय। 5 ते 6 मिनिटांनंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे।
तर अशा प्रकारे 2 ते 3 वेळेस झाकण ठेवून वांगे छान शिजवून घ्यायचे। वांगे जर ताजे असतील तर शिजायला खूप काही वेळ नाही लागत, अगदी पटकन शिजतात। तर इथे दुसऱ्यांदा 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। मी भाजी व्यवस्थित मिक्स करून दिली आहे आणि आता परत 3 ते 4 मिनिट झाकण ठेवते। तर इथे तुम्ही बघू शकतात वांग्याचा रस्सा अगदी छान असा मिळून आलेला आहे, आटून गेलेला आहे मस्त। भाजीला छान घट्टसरपणा आलेला आहे आणि ही खाऱ्या वांग्याची भाजी याच्यापेक्षाही तुम्ही थोडीशी घट्ट करू शकतात, पण मला थोडीशी पातळ पाहिजे। तर इथे तुम्ही बघू शकता वांग अगदी छान असं शिजलेलं आहे। भाजी आपली तयार झाली आहे। तर अगदी झटपट चमचमीत आणि झणझणीत अशी ही नवीन रेसिपी आहे वांग्याची, खारं वांग। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल।